بسم الله الرحمن الرحيم طاسيم تلك آيات الكتاب المبين نتلو عليك من نبأ موسى وفرعون بالحق لقوم يؤمنون إن فرعون علا في الأرض وجعل أهلها شيعا يستضعف طائفة منهم يذبح أبناءهم ويستحيي نساءهم إنه كان من المفسدين ونريد أن نمن على الذين استضعفوا في الأرض ونجعلهم أئمة ونجعلهم الوارثين ونمكن لهم في الأرض ونري فرعون وهامان وجنودهما منهم ما كانوا يحذرون وأوحينا إلى أم موسى أن أرضعيه فإذا خفت عليه فألقيه في اليم ولا تخافي ولا تحزني إنا رادوه إليك وجاعلوه من المرسلين فالتقطه آل فرعون ليكون لهم عدوا وحزنا إن فرعون وهامان وجنودهما كانوا خاطئين وقالت امرأة فرعون قرة عين لي ولك لا تقتلوه عسى أن ينفعنا أو نتخذه ولدا وهم لا يشعرون وأصبح فؤاد أم موسى فارغا إن كادت لتبدي به لولا أن ربطنا على قلبها لتكون من المؤمنين وقالت لأخته قصيه فبصرت به عن جنب وهم لا يشعرون وحرمنا عليه المراضع من قبل فقالت هل أدلكم على أهل بيت يكفلونه لكم وهم له ناصحون فرددناه إلى أمه كي تقر عينها ولا تحزن ولتعلم أن وعد الله حق ولكن أكثرهم لا يعلمون. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. तासिम मिम या स्पष्ट ग्रंथाच्या आयती आहेत. इमान राखणाऱ्या लोकांकरता मुसा आणि फिरोनच्या सत्य घटना आम्ही तुम्हाला ऐकवतो. निसंदेह फिरोन देशात लोकांवर फार जास्त हात टाकू लागला होता आणि त्यानं देशवासियांचा एक हिस्सा दुर्बल बनवून टाकला होता, इथपर्यंत की त्यांच्या मुलांना तो ठार मारित असे आणि त्यांच्या मुलींना जिवंत सोडित असे. निश्चितच त्यानं मोठ्या दुराचारी लोकांमध्ये आपली गणना केली आणि आम्ही हा इरादा केला की या देशात ज्या लोकांना जोर जुलूम करून दाबलं गेलं होतं त्यांच्यावर उपकार करावा, त्यांना प्रमुख बनवावं आणि त्यांना देशाचा वारसही बनवून दाखवावं. आणि आम्ही फैसला केला की त्यांना राज्यसत्ता कायम करण्याची संधी द्यावी आणि फिरौन आणि हामान आणि त्याच्या लष्करांना ते दाखवावं ज्याचं त्यांना प्रत्येक समयी भय होतं. आणि आम्ही हजरत मूसाच्या आईला आपल्या आदेशाचा इशारा दिला की तिनं मूसा यांना दूध पाजत राहावं. जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तेव्हा त्याला नदीत टाका. मग काहीच भय आणि दुःख करण्याची आवश्यकता नाही की आम्ही मूसा यांना तुमच्याकडे परत पाठवू आणि तुम्ही जाणून घ्या की आम्ही तर त्यांना रसूल बनवणार आहोत. फिरोनच्या घरच्या लोकांनी ती तरंगत जाणारी पेटी उचलून घेतली यासाठी की आपला शत्रू आणि दुःख देणाऱ्यालाच आपल्या हातांनी ते मोठं करणार होते. निश्चितच फिरोन, हामान आणि त्यांचं लष्कर अतिशय पथभ्रष्ट लोक होते आणि इथेही त्यांच्याकडून मोठी चूक झाली. आणि फिरोनची पत्नी म्हणाली की हा मुलगा माझ्या आणि तुमच्या डोळ्यांची शीतलता आहे, त्याची हत्या करू नका. फार संभव आहे की तरुण झाल्यावर या मुलापासून आम्हाला लाभ होईल किंवा मग आम्ही यालाच आपला पुत्र बनवून घेऊ. आणि या मुलाच्या अर्थात मूसाच्या पालनपोषणाच्या परिणामापासून हे लोक बेखबर होते. इकडे सकाळ होता होता मूसाच्या आईचं हृदय धीर खचून बेचैन होत चाललं होतं. जर आम्ही तिचं मन मजबूत करून इमानाकडे परत फिरवलं नसतं तर फार बेचैन होऊन ती हे रहस्य जाहीर करण्याच्या तयारीत होती. मूसाच्या आईनं मूसाच्या बहिणीला सांगितलं की मुली, जरा खबर तर आण की पेटीचं काय झालं. प्रवाहाच्या किनाऱ्यानं साऱ्यांची नजर चुकवून
मुसांची बहीण पाहत जात होती. वास्तविक फिरौनवाल्यांचं इकडे काहीच लक्ष नव्हतं. आम्ही याच्या अगोदर मुसाबाबत बंधन लावलं होतं की अजून त्याला कोणी दूध पाजू न शकावं. तेवढ्यात मुसाची बहीण तिथं पोहोचली आणि सांगू लागली, काय मी तुम्हाला अशा घरवाल्यांचा पत्ता ठिकाणा सांगू जे या मुलांचं पालन पोषण फार चांगल्या प्रकारे करू शकतील आणि याची देखभाल मोठ्या काळजीनं करतील. या हिकमतीनं आम्ही मुसा यांना त्यांच्या मातेजवळ पुन्हा परत पाठवलं, यासाठी की त्यांच्या डोळ्यांना शीतलता लाभावी आणि मुसाच्या विरहाचं दुःख दूर व्हावं आणि त्यांना माहीत असावं की अल्लाहचा वायदा खरा आहे. परंतु बहुतेक लोक ही हकीकत जाणतच नाहीत.